Thank you.
सांगा, कुठलीही मुलगी आपल्या आई वडिलांशिवाय राहू शकते का? काय मुली राहतात? असं कसं काय मुली राहू शकतात? लग्न? छे, मी लग्नच नाही करणार. मी बाबाला सोडून कुठे 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 जाणार नाही. अहो मला ते जमणारच नाही. म्हणजे एकदा ना काय झालेलं, मी तेव्हा खूप लहान होते. तेव्हाची गोष्ट आहे. मी ना एकदा चिंचेच्या झाडावरून पडले. हे बघा, इतके टाके लागले होते. 6 टाके लागले होते बरं. मला एवढं लागलंय, माझं एवढं रक्त वाहतंय, याचं काही नाही बाबाला. उलट मलाच दम देत होता. याद राख, पुन्हा त्या चिंचेच्या झाडावर गेलीस तर तंगड तोडून ठेवीन तुझं. कळालं का? हवं तर मी चिंचा आणून देतो बाजारातून, पण त्या चिंचेच्या झाडावर कधी चढायचं नाही. पण मी कसली ऐकते, पुन्हा 1 महिन्यानंतर जायचे ते. पुन्हा मी चिंचेच्या झाडावर. अहो झाडावर, चिंचेच्या झाडावर चिंचा खाण्याची मजा आहे ना, ती दुसऱ्या कशातच नाही. पण बाबाला यातलं कुठे कळतंय? आता माझं हे सिक्रेट तुम्ही बाबाला जाऊन सांगू नका, नाहीतर मी कट्टी घेईन तुमच्याशी. पण अजून कशी काय आली नाही ही एसटी? कुणीतरी आवाज दिल्यासारखं वाटतंय का? ए मी नाही येणार हा, जा. ही माझी आजी पण ना, हिला काही कळतच नाही. जरा मी इथे आले की आलीच माझ्या मागे. ए अगं बघ ना ग, तुला कोणी सांगितलं की माझा बाबा शहीद झालाय म्हणून? शहीद म्हणजे काय असतं मला नाही माहिती. माझा बाबा नक्की येणार आहे. आई पण वेड्यासारखी बाबांच्या फोटोंना हार घालत असते सारखी. पण बाबा म्हणायचा की माणूस मेला तरी तो जिवंत असतो त्याच्या आठवणींमध्ये. बाबा तू गेलास रे, पण तुझ्या आठवणी आहेत अजून जिवंत माझ्या मनात. मी दररोज त्या आठवणींमध्ये रमून तुझ्याशी बोलत असते रे. तू येणार नाहीस हे माहीत असूनही तास या एसटी स्टँडवर उभी असते. एकटीच हसते, एकटीच रडते. पण बाबा, तुझी ही प्रतीक्षा ना स्वतःशीच लढतीये रे. खूप वेळा वाटलं की तू येशील, कारण बाबा तुला खूप काही गोष्टी सांगायच्या होत्या रे मला. त्या सांगायच्या राहूनच गेल्या. बाबा तू आमच्यासाठी खूप काय केलंस रे. आता मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं, म्हणजे करायचं होतं रे. कुणीतरी म्हटलंय की आपण ज्या व्यक्तीला जिथे सोडतो ना, तिथेच ती व्यक्ती आपल्याला परत भेटते. मी तुला इथेच सोडलं होतं रे शेवटचं. इथेच निरोप दिला होता शेवटचा. म्हणून मी एसटी स्टँडवर तास येते. पण बाबा तू चीटिंग केलीस रे. येतो सांगून आलाच नाही. आणि आज एसटी तुला लवकर येत नाहीये. ये ना रे बाबा लवकर, प्लीज ये. नाट्यछटा. मी सैनिक सुजल परांजपे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम सुरक्षित ना? असायलाच पाहिजे, कारण तुमच्या रक्षणाची जबाबदारी आम्हा सैनिकांनाच असते ना. आता तुमचे रक्षण म्हणजे मातृभूमीचे रक्षण, त्याची सीमा, तिचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची. स्वतंत्र भारतात प्रत्येक नागरिक आनंदी सुखी राहायला पाहिजे हे सैनिकांना सांगितलेले आहे. राष्ट्रभूमी, राष्ट्रभाषा, राष्ट्रध्वज या सर्व विषयी आपला अभिमान असला पाहिजे. देशाप्रती निष्ठा, अभिमान व्यक्त करण्यासाठी म्हणून ते सैनिक
पहिली मी एनसीसी काच भाग घेतो, कारण मला त्यांचा तो पोशाख आवडायचा, लाल तुऱ्याची ती टोपी आवडायची व त्यांचं ते थड 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 चालणं, या सर्व गोष्टी खूप आवडायच्या. मी तसं बाबांनाही सांगून ठेवले होते. काय विचारता बाबा लगेच माझ्या मागेच असायचे. पण यासाठी खूप मेहनत करायची, शरीर कपावे लागते किंवा तेव्हा झालं. मग सकाळी उठून मैदानावर पळायला जाणे, जोर मैदानावर काढणे, कसरत करणे, या सर्व गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यातही मेहनत सतत ठेवली आणि 8वीतच सैनिकी शाळेत प्रविष्ट झाले. पुढे सैनिकी प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्यात तैनात झाले. पण मित्रांनो, जग दिसतं असं नसतं. सैनिक होणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. ते एक व्रत आहे, सेवाव्रत आहे. देशाप्रती निष्ठा असावी लागते, त्यागवृत्ती असावी लागते, कुटुंबियांपासून लांब राहावे लागते. सेवेत उन्हा, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सेवा करावी लागते. विपरीत परिस्थितीत टिकून राहणे, शत्रूचा नायनाट करताना जीवाचीही पर्वा न करणे, अशा असामान्य गोष्टी असाव्या लागतात. शिवाय देशात जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट येतील, जसे की पूर, भूकंप, अशा वेळी लोकांची मदत करणे, आणीबाणीच्या प्रसंगी वरिष्ठाचे आदेश पाळत राष्ट्राचे हित व ऐक्य टिकवण्यासाठी समर्पणाची भावना बाळगून कार्यरत राहावे लागते. सगळे एकत्र येऊन देशासाठी एखादे मिशन पार पाडण्याचे सूर अगदी खरं सांगते. देश आहे तर माझा, श्वास आहे देश माझा, जगे श्रेष्ठ देश माझा, वाटावा कुणाला येईल असा देश माझा, पंचप्राणाची ज्योती. भारत माता की जय, वंदे भारत, वंदे भारत. कधडी काय नानायक हरामजादी थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पप्पाचा भरलाय धडा, तुला शिकवीन शिकवीन चांगलाच धडा. मोठं समजलं स्वतःला मास्तर, तुझा गटारीत गंजा शास्तर, जो मसनात गेले ज्ञान, जो तोंडात घाली शान शान. तुझं गो तुझं गो तुझं गो तुझं गो, मला पैसेचा घे तू इडा, तुला शिकवीन शिकवीन चांगला धडा. तुझा पुत्री चांगला तेव्हा येशील सुंदर माझी चाचत येशील मुंड, मी म्हणन काय आज इकडं मुंड, हात पसरून मागशील पीठ, मी म्हणन जरशी तुम्हालाशी मग कोण म्हणत सांगितलेला चल बाहेर मुगाट. उभं वळवळ करतोय किडा, शिकवीन शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील बघशील माझा तोरा. ओ आहा आउटफिट आउटफिट लवली चारी ब्युटी है सबले गद्या, म्हणजे बायकुत्र्या वाणी भरवला गणा पोरांच्या दारात गलोडला. हाय मंजू हे हाय मंजू हाय माझी बेन केम छे कम दोहानी गाणं हाय वेगळी पाडे. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्याची पुडी, कुणी घालतील फुलांचा सडा. तुला शिकवीन चांगला धडा, मग तुझे राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार. झटक्यात माझ्या पायात पडे म्हणे हाय राणी तुझ्यावर चालू या खूपसुरती येसी गदा, माग काय अवधी मागली प्यारी, माझ्यावर धरून पोचला. मी मात्र लावली घोडे, घराची गाठ पळून सुटते, घरावर चढत दाराची गाठ नगर जाईल. मी म्हणत हे काय असं उगी लोकातून असं
बाजे पार्वती का नंदन नाचे बर्फी लेके लाश शिखर पर जय गणेश की शंकर जी का डमरू बाजे पार्वती का नंदन नाचे बर्फी लेके लाश शिखर पर जय गणेश की मुझसे पहले मेरी बहुत इंतजार कैसे कहूँ कहानियाँ अब सुनो लंबी कतार में जन्म हुआ मेरा जेल में माँ बाप का चेहरा मेरे माँ तेरी माँ की जुदाई मामा से मिला उठा लिए मेरे माता पिता लाचार थे 6 भाइयों को मारा सामने आंसू थे माँ की आंखों में वैसे तो था भगवान में अजीब सा ये है मेरे माता पिता मेरे देवता वो दो ही थे जेल में कर्तव्य मिले मुझे जन्म से बचपन बीता संघर्ष जिस माँ ने पाला वो था मुझे उससे भी हो गया दूर में विधि का क्या विज्ञान था क्या लेख लिखा था कोई का तुम ठीक से रो तो लेते हो मैं रो भी न पाया चैन से कहने को तो मैं सब कुछ था मैं राजा भी मैं रंग भी कष्टों से भरा था जीवन मेरे दुखों का में अंत नहीं खेल कूद की उम्र में कर्तव्य मेरे अनेक थे छुड़वाना था मेरे माता पिता को कई वर्षों से कैद थे धर्म के चलते धर्म से वो वृंदावन भी छोड़ दिया मथुरा की हुई गलियों से भी अपना दामन बोल लिया वृंदावन के साथ साथ किस्मत भी मेरी टूट गई हाँ प्राणों से भी प्रिय मेरी वो राधा रानी छूट गई बांसुरी को भी त्याग दिया सब छोड़ छाड़ के दूर गया सुदर्शन
छूट गई मेरी बालिका की धूप में। मैंने क्या ही पाया जीवन से जब प्रेमिका ही भूल गई। विश्राम करने देता था तब फिर पैर में आ लगी। तुम जीते जिनकी चैन से मुझे बहुत चैन की नाम। मानव के इस रूप में मैंने जाने क्या क्या देखा। मैंने वंश का पतन देखा, बैबरी का मस्तक देखा, द्रौपदी का चीरण, अभिमन्यु का अकाल मरण, कुरुक्षेत्र की भूमि में बारी भरकम विध्वंस देखा, बारी भरकम
झाला गोंधळाचा समाप्त हो. आई राजा उधळ, सदानंदीचा उधळ. તમે ક્યાં જઈ રહ્યા છે? ગુજરાતમાં? તે પણ ગરબા રમ્યો હતો. ગરબા રજૂ કરી રહ્યો છે. आनंदी के लिए बेस्ट गिफ्ट सारेगामा कारवा.
एकाच वेळी शिबिरांचं आयोजन आपल्या महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागाने केलेलं आहे. यामागे हेतू असा आहे की महाराष्ट्र ही कलेची भूमी आहे आणि त्या भूमीची समृद्धता वाढावी म्हणून. आणि सोलापूरसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती की 16 तारखेपासून 16 मार्चपासून आपण या शिबिराला प्रारंभ करणार होतो, पण 17 मार्च आपण प्रारंभ केला आणि आज 26 मार्च 10 दिवसानंतर आपण या शिबिराचा समारोप करतोय. हा समारोप नाही आहे, समोरचा एक बंद आणि हे पण एक बंद कलरला ठेवते संवेद. आणि या शिबिराचा समारोप असं म्हणतोय, परंतु इथूनच आपल्या खऱ्या अर्थाने कला कारकिर्दीला सुरुवात होणार आहे. इथे 10 दिवस वेगवेगळ्या गावचे आणि स्थानिक सोलापूरमधले अनेक नाट्य क्षेत्रामध्ये पारंगत आणि तज्ज्ञ मंडळी इथे आली. त्यांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन केलं. सर, एक छोटासा या शिबिरामागची पार्श्वभूमी अशी तुम्हाला सांगते की शासनाचं जेव्हा आपल्याला सोलापुरामध्ये असं होऊ शकेल का असं सांस्कृतिक खात्याकडून फोन आला, त्यावेळी मी अतिशय आजारी होते, परंतु मी तरी एका क्षणात एका शब्दात हो म्हणून सांगितलं, कारण मला माहीत होते की तयारी होईपर्यंत मी बरी होणार आहे आणि आपल्या सोलापूरच्या मुलांसाठी काही चांगलं वेगळं आणि खूप असं सकस काही देता येईल हा विश्वास मला असल्यामुळे मी लगेच हो म्हणाले. आणि तुम्ही सगळे म्हणजे नाट्य परिषद असेल, नाटकात काम करणारी इतर मंडळी असतील, सोलापुरामध्ये मसापाची सगळी मंडळी असतील, या सगळ्यांनी मिळून इथे येऊन मग ठरवलं की आपल्या बालकांसाठी हे बालनाट्य प्रशिक्षण शिबिर, याला आपण अभिनय शिबिर असं म्हटलेलं नाही आहे, लक्षात घ्या. फक्त ॲक्टिंग शिबिर हे नव्हतं, तर नाटकाची जी काही अंग, जे काही तंत्र आहे आणि नाटकासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, किमान त्याचा परिचय होणं, मुलांवर कलासंस्कार होणं, मुलांची अभिरुची वृद्धिंगत होणं, हा सगळा प्रयत्न या 10 दिवसाच्या शिबिरामधून झाला. या शिबिराचे समन्वयक म्हणून ही भूमिका मला वाटतं मांडणं खूप महत्त्वाचं आहे. हे करत असताना मुलांची संख्या खरं तर आपल्याला केवळ 25 अलाउड होती, परंतु पहिले 2 दिवस फक्त 22 नावं आली, 3 आणि 4 दिवसामध्ये फक्त 32 नावं आली. आणि उद्या शिबिर म्हणल्यानंतर असं वाटलं की माझा 30 वर्षाचा अनुभव आहे ना, 32 मधले नक्की 25 येणार असं वाटलं, पण रात्र आणि पहाटे असे पालकांचे फोन येऊन 52 नावं झाली. तरी पण आम्ही यस म्हणालो, कारण माहीत होतं की काही मुलांच्या परीक्षा असतात मध्येच, काही मुलं शिबिराला येतात उन्हामुळे आजारी पडतात, काही मुलांना आवडतात ते टिकतात, नावडतात ते निघून जातात. हे असं प्रत्येक आवडी असते आणि त्यातून जे टिकतात ते शिकतात असं आहे. आणि जे पालक खरंच ॲक्टिव्ह आहेत आणि ज्यांना खरंच असं वाटतं की बुवा ट्युशन लावणं, कुठेतरी नेऊन स्विमिंगला टाकणं किंवा खेळाच्या ग्राउंडवर टाकणं, त्याच्या इतकंच कलेच्या क्लासला आणून सोडणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. कलेशिवाय मानवी जीवन खूप अधुरं आणि अपूर्ण असतं. आपण बघतोय की आपण सगळे तंत्रस्नेही झालेलो आहोत आणि आपल्या जीवनामध्ये इतका काही त्या तंत्राचा शिरकाव झाला आहे की पुढं मागं आपण आज्ञा कळ दाबल्याशिवाय बोलू की नाही, विचार करू की नाही, इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे. मुलं आपल्या मनाचा मेंदूचा विचारच करत नाही आणि पालकांनी सुद्धा त्यांना इतका रोबोट करून टाकले, बैस उठ ट्युशनला जा, जेव झोप. त्यांना वेगळ्या सूचना दिल्या तर कितीतरी काळ कळत नव्हते असं त्यांना सूचना. आणि मग 72 मुलं दिसल्यानंतर पहिल्या दिवशी ठीक आहे म्हणलं उद्या 60 असतात, कारण नाटक शिकणं सोपं नाही आहे नाचा इतकं, त्याच्यात मेहनत आहे खूप, मेंदूचा तो खेळ आहे, शरीराची ती कसरत आहे. मेंदू, मन आणि शरीर याचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा नाटक घडतं. त्यामुळं जे मेहनती मुलं असतात, ज्यांचा IQ खरंच खूप वरचा असतो, ती मुलं इथं या रंगमंचावर चांगलं काही करू शकतात. नुसता परफॉर्मन्स देणं म्हणजे नाटक नाही, बॅटीने बॉल अडवता येणं म्हणजे क्रिकेट खेळणं नाही, तसं आहे हे. आणि मग 75 मुलं आली आणि गमत म्हणजे धनंजय सरदेशपांडेसारखे गेले 30 वर्ष प्रशिक्षण घेणारे शिक्षक पण नंतर खामोश यायला लागले. 72 मुलं कंट्रोल करणं अवघड नाही, अवघड असतं खूप. नुसतं वर्गात शिकवणं वेगळं, पण प्रॅक्टिकली जेव्हा त्यांना
मैदानावर घेतलं गेलं. मोठ्या मुली खूप सिन्सिअर होत्या, छोटे खूप अवघड होते. प्रत्येकजण आपल्या वयात अगदी बरोबर होतो आणि त्यांनी ते तसंच असायला पाहिजे. मात्र मुलांच्या सहभागामुळे आणि उत्स्फूर्ततेमुळे इथं जे काही तज्ज्ञ आले त्या तज्ज्ञांना सगळ्यांना खूप छान वाटलं की सोलापूरची मुलं खूप टॅलेंटेड आहे. आणि सगळ्यांनी एक असा रिमार्क जाताना दिला की मॅडम तुमच्या मुलांना सांगितलेलं पटकन कळतं. हे पालकांसाठी टाळे आहे. तुमच्या लक्षात आलं की तुमचं मूल इतरांपेक्षा काही वेगळं करू शकतं, म्हणून एवढ्या उन्हात पण परीक्षेचा सीझन असताना पण मुलं इथं आली. आणि मग समारोपाचा दिवस जवळ आला तसं मुलांच्या पण डोळ्यात पाणी यायला लागलं. आमच्या सगळ्या मैत्रिणींच्या तर डोळ्यात पाणी यायचं लागलं की उद्यापासून. ती मुलं म्हणाले मॅडम उद्यापासून भेट नाही. मी म्हटलं नाही, मुळात ताटातूटच नाही आहे. उलट आज आपण बांधले गेलो आहे आणि वर्षभर आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहोत. आणि हा शिबिराचा दिवस ठरला आणि इकडे याच वेळी ईशान्य भारताचं फेस्टिवल तिकडे सुरू होतोय आणि बरीच नाट्यक्षेत्रातली कलाक्षेत्रातली मंडळी तिथं कार्यरत आहे. प्रेक्षक म्हणून नाही आहेत ते, पण मी या चौघांना गळ घातली की तुम्ही या दिशेने तोंड करायचं, त्या दिशेने नाही. आणि मग हे चौघे इथे आले. माझी मैत्रीण सुनंदा शेळके, ज्यांनी कराओकेमध्ये सोलापुरामध्ये एक वेगळं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. पुरुषांनी क्लास चालवणं वेगळं आणि स्त्रीने 60 आणि मुलांपेक्षा अवघड अशा 70-80 वर्षाच्या कलाकारांना सांभाळणं खूप अवघड आहे. मॅडमच्या दुसऱ्या ब्रांचेचा होडगी रोडवर पुन्हा एक शाखा निघते आहे, त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. मी मॅडमचं या मंचावर स्वागत करते. नरेंद्र गंभीरे सर आमच्या नाटकातले, म्हणजे त्यांनी खरोखरच नाटकामध्ये काम केलेलं आहे. राज्यनाट्य असू दे, संगमेश्वरमधली 3 अंकी नाटकं असू दे, आम्ही एकत्र काम करायचो. आणि सरांच्या रोलचं वैशिष्ट्य की ते देखणे असल्यामुळे ते नेहमी इन्स्पेक्टर असणार नाटकामध्ये, असा सगळा तो भाग आहे. पद्माकर कुलकर्णींना फक्त पंखच नाही आहे. परवा मराठी साहित्य संमेलनाचं दिल्लीमधलं डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट होतं. पद्माकर कुलकर्णी स्क्रीनवर 10 वेळा दिसले. मला तर दिसलेच. मी लगेच व्हॉट्सअपला टाकले आपले पद्माकर आणि सगळ्यांना सांगितले की पद्माकर म्हणजे सोलापूरचं प्रतिनिधित्व दिल्लीपर्यंत गेलेलं आहे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे आणि साहित्य आणि कला या क्षेत्रात जे काही असेल त्या सगळ्याला ते खूप बढ़ावा देतात. आणि नरेंद्र काटीकर सर यांचा एकच उद्देश असतो की युवकांना काही छान कलात्मक काम मिळावं, छोट्या मुलांसाठी काहीतरी खूप छान इथे घडावं. आणि त्यासाठी ते मसापच्या माध्यमातून असू देत किंवा माननीय नाट्य परिषदेचे ते सचिव आहेत त्याच्या माध्यमात असू देत, ते वेगवेगळे उपक्रम सोलापूरमध्ये ठेवत असतात. या सगळ्यांचं चौघांचं मी सांस्कृतिक विभाग बालनाट्य प्रशिक्षण शिबिर समन्वयक या नात्याने या मंचावर आनंदीदायी पद्धतीने टाळ्या वाजवून स्वागत करते. स्वागत नुसतं नाही आहे तर आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे अंजली मॅडम नंतर प्रांजली मॅडम, पद्माकर कुलकर्णी सरांना पुस्तक भेट द्यावं. मिनल परांजपे मॅडम यांनी नरेंद्र गंभीरे यांना पुस्तक भेट द्यावं. आमच्या या मैत्रिणींना पण स्टेजवर वावरायची सवय व्हायला पाहिजे. मॅडम ट्रे घेऊन आले पूर्ण. आणि माझ्या मैत्रिणीचं स्वागत माझी दुसरी मैत्रीण वैशाली करेल. इथं प्राध्यापक लिगाडे सर असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं. लिगाडे सर असतील तर सरांचं स्वागत. स्नेहल, आता ही स्नेहल कोण आहे तर 15 वर्षापूर्वी माझ्या बालनाट्य शिबिरातून मोठी झालेली ही इंजिनियर मुलगी आहे. स्नेहल मित्रमैत्रिणी करावं. थांब सर यानंतर मी सर्व मान्यवरांना स्थानापन्न व्हायला सांगते आणि आपण निवडक 10 मुलांना सर इकडे
ऐश्वर्या चिंचोळीकर, सूर्या माळगे,
ताईला. 10 दिवस आम्हाला जेवण पुरवणार आहे आमचा मस्त भीम आहे. कमान मुलांना गरमागरम जेवण पुरवणार आहे. गोपाळने गोपाळशिवाय रंगमंचावरची कुठलीच ऍक्टिव्हिटी होऊ शकत नाही. आपल्या जेवणाच्या दारासाठी जोरदार टाळ्या टाळ्या. आज ओमप्रकाश सावंती मुलींसाठी आणि मुलांसाठी काही स्पेशल इफेक्ट्स दिलेले आहेत. तर आपण तो नाही आता गेला, आपण त्याचे पण आभार मानूया. आणि मी हा माईक स्नेहलला देते. मी नरेंद्र गंभीर सरांना विनंती करते की त्यांनी विचार व्यक्त करावे. तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नक्की आहे. ते असेल तरच मी 1 4 शब्द बोलणार, कारण सगळ्यांना घरी जायची निश्चितच घाई झालेली असेल असं तुमचा चेहरा सांगतो. सन्माननीय मंच आणि उपस्थित बालमित्रांनो, मंचावरच्या प्रत्येकाची तुम्हाला ओळख या प्रशिक्षणाच्या शिबिराच्या समन्वयक प्राध्यापिका मीराताई मीराताई शेंडगे यांनी करून दिलेलीच आहे. त्यामुळे नरेंद्र काटीकर आहेत, निगाडे आहेत किंवा पद्माकर आहेत किंवा सुनंदाताई आहेत हे वेगळ्यानं सांगायला नको. मला आनंद एका गोष्टीचा आहे की 17 मार्च रोजी या शिबिराच्या उद्घाटनाला सुद्धा मी आलो होतो. कदाचित त्या दिवशी तुमच्यावरून विचार नीट व्यक्त झाले नसावेत म्हणून त्यांनी पुन्हा मला हा रोल पुन्हा एकदा दिला असं मला वाटतं. तुम्ही काय काय शिकलात लक्षात आहे सगळं? नक्की लक्षात आहे? घरी जाऊन त्याचा उपयोग करणार? मग त्या दिवशी सांगितलं तुम्हाला गोष्ट लक्षात आहे का? शिक्षणा एवढंच कलेला महत्त्व आहे. कोरडं शिक्षण फुका तुकारामाच्या भाषेत. पु ल देशपांडे जे म्हणतात जगण्यासाठी काहीतरी एक कला अवगत असली पाहिजे. तर जी कला एकूण किती कला आहेत मॅडम? 64 कला. मी 32 म्हणालो ते चुकून. 64 कलांमधली नाट्यकला जी आहे ती सर्वांना भावायसारखी आहे. त्यातूनच इतर 64 कला उलगडत असाव्यात असं माझ्यासारख्या सामान्य वकुवाच्या बुद्धिमत्तेला वाटतं. पण नाट्यक्षेत्र हे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे ज्याच्यातून माणूस घडतो. आणि या वयातच माणूस घडण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत तेच या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं गेलं आहे. संभाषण कला असू दे, मायनिंग असू दे, अभिनय असू दे किंवा स्टेजच्या मागचे जे काही असतात तंत्र तांत्रिक बाबी, प्रकाशोत्तर असेल, ध्वनी मुद्रण असेल, ध्वनी यंत्रणा असेल, सगळ्याच गोष्टी अनेक गोष्टी इथं शिकवल्या गेल्या. माझ्यानंतर अनेक चांगली वक्ते बोलणारे असल्यामुळं त्याच्यावर मी जास्त भाष्य नाही करणार. पण तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन एकाच गोष्टीसाठी करतो की एवढ्या उन्हात आणि ह्या वातावरणात 10 दिवस तुम्ही शिकलात हे खूप मोलाचं आहे. त्याबद्दल एकदा टाळ्यांच्या गजरात तुमचं अभिनंदन करतो. आणि त्याचसोबत सगळ्या पालकांना सुद्धा मी सॅल्यूट की ह्या क्षेत्राकडे वळू नका. आज 21व्या शतकातही प्रत्येक घरी म्हणत असताना तुम्ही हे धाडस करून त्यांना इथं आणलं आणि शेंडगे त्यांच्या स्वाधीन केलं. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाला सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबवला आहे. आणि बाल रंगभूमी जर समृद्ध असेल तरच महाराष्ट्र समृद्ध होणार आहे. कारण ही समृद्धता त्या कलेतूनच विकसित होत असते. आणि यासाठी शेंडगेताईबरोबर असणाऱ्या प्रांजली, करेक्ट मॅडम, प्रांजली, वैशाली, अजून एक अंजली, स्नेहल आणि मीनल आणि कोणीतरी मित्रपत्री, त्यांना जास्त मी का आठवतोय तर सगळ्यांना रंग देणं हे श्रावणाने जरी केलं तरी कशा पद्धतीने त्यांना प्रेझेंट करणं हे गोत्र मित्राचंच असू शकतं. हे मित्रपत्नीने सिद्ध केलेलं त्यांचं विशेष आहे. आणि एक टाळी प्रत्येकानं मीराताईंसाठी वाजवलीच पाहिजे.
मी नेहमी म्हणतो, आज पुन्हा एकदा म्हणतो, सोलापूरच्या त्या सुधाताई करमरकर आहेत. आणि आजार असू दे, पाऊस असू दे, ऊन असू दे, थंडी असू दे, या रंगभूमीसाठी झटणारं असं एक व्यक्तिमत्व सोलापुरात आहे. हे सोलापुरातल्या नाट्य क्षेत्राच्या लौकिकाला साजेसं आहे. त्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो मी. थँक्यू मॅडम. आणि आपल्या सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा आपल्या भावी आयुष्यासाठी. धन्यवाद. मी नरेंद्र काटीकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं विचार मांडावे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, या एकूणच बालनाट्य शिबिराच्या सर्व तथा औपचारिकरित्या समन्वयिका, सोलापूरच्या गेल्या 30 वर्ष नाट्य चळवळ नाट्यसेवेशी निगडीत असलेल्या माजी प्राचार्य डॉक्टर मीराताई शिंदे, मंचावर माझे ज्येष्ठ सहकारी पद्माकरजी, नरेंद्रजी गंभीरे, सुनंदाताई, माझे सहकारी लिगाडे सर, आणि ज्या सगळ्या टीमची नावं आमचे बंधू नरेंद्र गंभीर यांनी घेतल्या, त्यांच्या सख्यांचे, त्या सगळ्यांचं देखील अभिनंदन. मित्रांनो, आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत. पालक देखील थोडेसे ताटकळलेल्या मनोवस्थेमध्ये आहेत, आम्हाला त्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही 2 ते 3 मिनटं फक्त शुभेच्छापर बोलणार आहोत. उद्या आपला जागतिक रंगभूमी दिन आहे, माहीत आहे का? शिबिरामध्ये सांगितलेलं असेल तर त्याच्या आजच्या पूर्वसंध्येलाच आमच्या सर्व नाटक मंडळींकडून तुम्हाला शुभेच्छा. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध धोरणांतर्गत कार्यक्रमांचं आयोजन करत असतं. विकासात्मक गोष्टींवर जसा भर असतो त्याबरोबर व्यक्तिमत्व सुधारण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे मंत्रालयं काम करत असतात. त्यामधीलच एक खातं किंबहुना सांस्कृतिक कार्य संचालनालय, त्याच्यामार्फत प्रतिवर्षी किंबहुना वेगवेगळ्या वेळी औपचारिकरित्या औचित्य प्रित्यर्थ अशा शिबिरांचं आयोजन होत असतं. एकूणच संपूर्ण व्यक्तिमत्व घडण्यासाठी आपल्यामध्ये कुठली ना कुठली कलेची जाण असणं आवश्यक आहे. इथं उपस्थित असलेले अनेक 52 पैकी कदाचित काही जण करिअर म्हणून जातील. 72 जण इथं उपस्थित आहेत, त्यातले निश्चितच चांगल्या संख्येनं करिअर म्हणून अभिनय किंबहुना नाटक आणि त्या संदर्भातल्या सगळ्या क्षेत्रांशी करिअर म्हणून पाहतील. परंतु उर्वरित सगळ्या विद्यार्थ्यांना एक त्याच्यामध्ये चांगली उपलब्धी आहे, ते म्हणजे त्यांच्या अंतर्भूत असलेल्या कलागुणांना वाव दिल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्वाला कंगोरा त्या निमित्तानं मिळालेला आहे. आम्ही इथं सगळे बसलेले रंगमंचावर काही प्रमाणात नाटक केलेलं आहोत, नाटकं बिलकुल नाही. परंतु आपण या वयात खरंच भाग्यवान आपण आहात की शासन असेल, मीराताई असेल, त्यांच्या सगळ्या सखी असतील, एवढे परिश्रम घेत आपल्याला शिकवलेलं आहे. आम्हाला असं शिकण्यासाठी खूप वय जावं लागलं आणि बालवयात नव्हतंच, शिबिरच नव्हतं. आपल्याला कोणीतरी आमच्या अमुक नातेवाईक गुरु यांनी शिकवलेलं होतं. सांगायला हरकत नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, कृपया शांतता बाळगा. पुढची एक उद्घोषणा मी करणार आहे की गुढीपाडव्याला आपलं नववर्ष चालू होतं आणि त्या प्रित्यर्थ सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. जुळे सोलापूरच्या येथे डीमार्टच्या शेजारी केली प्रशालेच्या समोरील मैदानावर हा भव्य सोहळा असतो. तर त्या सोहळ्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या या पूर्ण कार्यक्रमातील 3 कार्यक्रमांना आम्ही सामावून घेण्याची पूर्णपणे संधी देत आहोत. मी आता पाहिलेल्यापैकी श्री प्रभू रामाच्या अनुषंगानं असलेलं जे समूहगीत होतं ते आपण निश्चित रूपानं तिथे सादर करण्याची त्यांना संधी देऊ आणि उर्वरित 2 जी काही कलाकृती असतील त्या मीराताई चर्चा करून ठरवतील. या 3 कलाकृतींना आपण ते स्टेज ते व्यासपीठ मिळवून देणार आहोत. त्यामुळं या सगळ्यांचं देशभक्तीपर गीत एक त्यांनी ठरवलेलं आहे, अजून एक ठरवतील. या पूर्ण ह्याच्यापैकी 3 कलाकृतींना आपण तिथे स्थान देणार आहोत. येत्या रविवारी सायंकाळी 6 वाजता केली प्रशालेच्या समोरील मैदानावर
नववर्षाच्या स्वागतानिमित्त जे काही कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम, त्याला आपण सादरीकरण आणि आपण श्रोतेगण म्हणून उपस्थित राहावं असं आवाहन आमच्या समितीच्या वतीनं करतो. इथं मला मीराताईंनी सन्मानाने बोलवलं, आमच्या संस्थेला किंवा माझा एक प्रतिनिधी या नात्याने इथे सन्मान केला, त्याची मी ऋण व्यक्त करतो. समोरील सर्व पालकवर्ग जे भाग्यवान आहेत, त्याचबरोबर जे काही शिबिरार्थी विद्यार्थी आहेत जे अतिभाग्यवान आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. थांबतो धन्यवाद. थँक्यू सर. मी शेंडगे मॅडमला विनंती करते की त्यांनी विचार मांडावेत. नमस्कार. मी प्रांजलीताई होऊ का? चला बरं, पटकन सगळेजण सरळ बसा, ताठ बसा, हाताची घडी. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी, मी एक दिवस आले होते खास की कसं काय चालू आहे नाट्य प्रशिक्षण बघायला, आणि त्यावेळी प्रांजलीताईंचा तास सुरू होणार होता. अग्निहोत्रीताई सगळी तयारी करत होत्या आणि वैशालीताई आणि बाकीच्या सगळ्या परांजपेताई मुलांना बसवून वगैरे घेत होत्या. काही पालक होते आणि आपल्या मीराताई तर होत्याच. तर या 10-11 दिवसामध्ये खरंच सांगते, सोलापूरमध्ये एवढ्या भव्य मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या संख्येने शिबिर घेतलं, आणि तेही देखील ताईंची तब्येत खरंच बिघडली होती. बाहेरगावी एक नाटक घेऊन चाललेल्या होत्या आणि अचानक ग्रुपवरती बातमी आली. दोघींचं नाव सेम असल्यामुळं काही लोकांनी मला फोन केला, तुमची तब्येत ठीक आहे का, BP कसा आहे? म्हटलं मी तर अगदी चांगली आहे, पण माझ्या डोक्यात एकदम आलं की नक्की काय झाले. मग मी ताईंच्या जवळच्या लोकांना मी फोन केला की मी सुनंदा शेंडगे नाही म्हणल्यानंतर मीरा शेंडगे. तेव्हा मला कळालं की खरंच त्या ठिकाणी वेळात वेळ काढून आणून सोडलं आणि 10 ते 12 दिवस मुलं मोबाईलपासून दूर झाली. याचा जास्त आनंद नक्कीच पालकांना झालेला आहे आणि खरोखर ही गोष्ट खरंच आनंदाची आहे. आणि अशी शिबिरं नेहमी काही तर घेतातच, पण नेहमी सोलापूरमध्ये व्हावी, चांगला तुम्ही सर्वांनी त्याला प्रतिसाद द्यावा. सर्व त्यांच्या टीमचं आणि मंचावर बसलेल्या सर्व आदरणीय व्यक्तिमत्वांना मी धन्यवाद देते. या ठिकाणी मला मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. आम्ही आत्ता शिकायला लागलोय नाटक करायला. तुम्ही आत्तापासून जर शिकलात तर खूप चांगले कलाकार पुढे भविष्यात घडा. म्हणून सगळ्यांनी मन लावून शिका आणि सोलापूरचं नाव उज्ज्वल करा. धन्यवाद. थँक्यू. विचार व्यक्त करावे. एक मिनिट, मला खूप काही बोलायची सवय नाही आहे याची स्टेजवर जाऊन, त्यामुळे मी थोडंसं माझं मनोगत लिहून आणलं आहे. माझ्या मुलीमध्ये खूप डेअरिंग आहे, तिला खूप मी शिकवले पण मी शिकले नाही अजून. एकच मिनिट, प्लीज 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 घ्या ताई. माझी मुलगी मला इतकं बोलली आहे घरी, म्हणजे मला तिने सांगितलंय तू व्यवस्थित बोल, घाबरू नको. ती आत्ता धाड बोलून जाईल सर, पण मला नाही एवढं बोलता येणार तिच्यावर. थँक्यू सर. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे बालनाट्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मीरा शेंडगे मॅडम व सर्व आयोजकांचे खूप खूप अभिनंदन व आभार. माझी पाल्या कुमारी श्रिया युवराज आरसित व तिच्या सोबतच्या सर्व सहभागी बालकलावंतांना या शिबिरामार्फत आयुष्याच्या जडणघडणीची संधी मिळाली. या 10 दिवसीय शिबिरामध्ये मुलांना दररोज विशेष तज्ञ अतिथी व कलावंतांचे मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले, जे त्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल. या शिबिरामध्ये मुलांनी शिक्षणाबरोबरच एन्जॉय देखील केले. शिबिर सुटल्यानंतरही मुलांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह दिसायचा, ज्यावरून समजते की मुलांनी किती मौज मजा केली असेल. शिवाय ग्रुपवर येणारे फोटो व व्हिडिओ पाहून आम्हालाही असे वाटायचे की आमचे सुद्धा बालपण परत यायला हवे. 10 दिवसीय शिबिरामध्ये मुलांच्या जेवणाची व चहापानाची उत्कृष्ट
शिबिराची रोजची सवय झाल्यामुळे उद्या आम्हाला असेही वाटू शकते की अरे बापरे आपल्याला शिबिराला जायचं आहे, पटपट आवर बाळा, असंही माझ्या तोंडून निघू शकते. इतकी सवय झाली आता मला. आज समारोह प्रसंगी मुलांनी अतिशय उत्कृष्ट असे विविध गुणदर्शन सादर केले. मीरा मॅडम व त्यांच्यासह सर्व शिक्षिकांनी शिबिर उत्कृष्टरित्या पार पाडल्याचे ही पावती आहे. आज रंगमंचावर येऊन 2 शब्द बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. मी अश्विनी जोशींना विनंती करते की त्यांनी आपले मत मांडावे. अचानक उभी राहिले. पण काय झालं, मी जेव्हा बोलत होते मॅडमशी आता की सांगत होते मॅडमना की मुलं मोबाईल हे आम्हाला खूप महत्त्वाचं होतं. पण मला इतकी चिड येत होती की सारखा मोबाईल घेऊन मुलं बसायची आणि मग ह्याच्यामध्ये गेल्यामुळे तो वेळ त्यांचा चांगला सत्कार मिळाला ह्याचा मला जास्त आनंद झाला. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा खूप आराम मिळाला. रोज टिफिन बनवावं लागायचं. त्यामुळे मी मॅडमचे धन्यवाद करते. तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद करते. मी वंदना श्री कांबळे, सोलापूर. मी सुनंदा शेंडगे मॅडमची फॅन आहे. आता मीरा मॅडमची पण फॅन पूर्वीपासूनच होते. त्यांचा कराओके कार्यक्रमाला प्रत्येक हजेरी असते. आणि विशेष म्हणजे आता मी खास एवढंच सांगायला पाहिजे, माझी मुलगी मोठी, तिला मॅडमने शिकवलं नाटक. आता तिची मुलगी इथं शिकते. तिची पिढी सर आमची मॅडमने शिकवलं. तर ह्यांच्यातून गुणातून मुक्त होणं आम्हाला अशक्यच आहे. खूप खूप धन्यवाद. मी तर शिबिरातली आपली विद्यार्थी तनया तिचे विचार व्यक्त करते. नमस्कार, मी तनया देशपांडे सेवा सदन शाळेतून आले आहे इथे. हे माझं पहिलं शिबिर होतं जे मी शाळेच्या बाहेर जाऊन असं अटेंड करत होते. त्यामुळे कुतूहल होतं आणि खरंच हे शिबिर अटेंड करून मला खूप चांगलं वाटलं. मला नाटकामध्ये खूप रस आहे, मला आवड आहे नाटकाची. त्यामुळेच मी अभ्यास सोडून माझी 9वीची परीक्षा सोडून इथे बालशिबिराला आले. आज खरं तर माझा सायन्स ग्रुपचा पेपर होता, तरी पण मी या कार्यक्रमाची तयारी केली कारण का हा माझा आवडीचा विषय आहे, आवडीची कला आहे. इथे येऊन मला असं एकही क्षण असं वाटलं नाही की माझा टाईम वेस्ट झालाय, असं झालंय, असं कधीच वाटलं नाही. उलट ह्या हॉलमध्ये आल्यानंतर मी बाहेरचं सगळं जग विसरून इथे नवीन एक जगाची मला जग असल्याचं मला जाणवलं की नाटक हे एक वेगळंच जग आहे असं मला वाटायला लागलं. नाटकामधल्या विविध संकल्पना मी शिकले आणि इथे जेव्हा पहिल्या दिवशी आले होते तेव्हा सगळ्यांना बघून म्हणजे माझ्यासोबत जे शिकायला आले होते त्यांना बघून मला जे नवखेपण वाटत होतं ते आज आत्ता बघितल्यावर अजिबात वाटत नाही. उलट सगळ्यांची मैत्री झालेली आहे, छान मित्र मैत्रिणी झाले आहे. तर मी खूप आभारी आहे जे मी म्हणजे मीरा शेंडगे मॅडमनी हे इथे सोलापुरात बालनाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य विभागाचे मी आभार मानते. धन्यवाद. थँक्यू तनया. मी स्नेहा पाठक यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. थँक्यू. मी प्रथम आपले मान्यवर उपस्थित मान्यवर आणि मीरा शेंडगे मॅडम तसेच लागू मॅडम, मित्र बोत्रे मॅडम या सर्वांचे आभार मानते. माझा मुलगा वरदराज आनंद पाठक हा या शिबिराला गेले 10 दिवस येत आहे. त्याच्या आधी त्या मॅडमनी त्याला एका नाटकात पण पार्टिसिपेट करून घेतलं होतं. मॅडम
उपस्थित राहून संध्याकाळी फार मुलं दमायची, पण दुसऱ्या दिवशी ती आनंदाने आणि उत्साहाने म्हणायची आज आई मला नाट्य शिबिराला जायचं. त्यामुळे मीरा मॅडमचे आभार मानते. असेच वारंवार शिबिर होऊन माझ्या मुलाची प्रगती करून घ्यावी. थँक्यू. महाराष्ट्र म्हणजे लावणीचा जबरदस्त ठसका. लावणीशिवाय या कार्यक्रमाची रंगतच वाढत नव्हती आणि त्याच्यामुळे आपण आता इथे तुमच्यासमोर ही लावणी सादर केली. शेवटचा आपला परफॉर्मन्स आहे गवळणीचा. पण आमची गवळण आमचा कृष्ण इथेच आहे बिचारा, पण आमची गवळण काही सापडत नाहीये, ती गेली बहुतेक गवळण.
तिचं नाव सांगायचं राहिलं बरं का. तिचं नाव आहे देवयानी जोशी, जिने आता तुमच्या समोर ही अतिशय उत्कृष्ट अशी लावणी सादर केली आहे. त्या लावणीनंतर मी इथे सर्व जमलेल्या पालकांचे आणि शिबिरामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप आभार मानते आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. असंच आपण पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन सत्रामध्ये. त्या सत्राबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या नाट्य शिबिराच्या जो काही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावर सांगण्यात येईल. आणि माझ्या इथे सर्व जमलेल्या छोट्या मित्रांना 10 दिवस ज्यांना मी खूप छळलं योगासनं करताना, त्या सर्व माझ्या बालमित्रांना पुन्हा एकदा आपण त्या सत्रामध्ये नक्की भेटूया. आता इथून जाताना मुलांसाठी बाहेर खाऊ ठेवलेला आहे तर